नमस्कार मित्रांनो, आज आपण बँक व ग्राहक यांचे परस्पर संबंध, रिलेशनशिप बिटवीन बँक अँड कस्टमर, बँक व ग्राहक यांचे परस्पर संबंध याविषयीचा अभ्यास मौद्रिक अर्थशास्त्रामध्ये करणार आहोत. मी डॉक्टर अनिल रामटेके, असोसिएट प्रोफेसर GS कॉमर्स कॉलेज वर्धा द्वारा आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये मौद्रिक अर्थशास्त्र या विषयात बँक व ग्राहक याचे परस्पर संबंध कसे असते याची चर्चा आपण करूया. कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुरळीत व सक्षमपणे चालण्यासाठी बँकिंग व्यवसाय अत्यावश्यक आहे. बँक ही स्वतंत्र पद्धतीने काम करणारी वित्तीय संस्था आहे. बँकांचे कार्य विविध पद्धतीने स्पष्ट करता येते. बँकेचा इतिहास हा अतिशय जुना असून बँकांच्या विकासाच्या संदर्भात आणि बँक आणि ग्राहक यांच्या संबंधाच्या दृष्टीने विशेष विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त आहे. बँकांचे कारभार विविध पद्धतीने आणि विविध बाबीशी निगडीत असल्यामुळे बँकांचे मुख्य कार्य ठेवी स्वीकारणे आणि कर्ज देणे हे आहे. त्यामुळे बँकेत खाते उघडणारी व्यक्ती ही बँकेची ग्राहक असते. बँकेच्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देणे हे बँकेचे मुख्य कार्य आहे. कारण ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय ही प्राचीन काळापासूनची म्हण आजही जोपासली जाते. व्यापारी बँका या व्यावसायिक संस्था आहेत. त्यामुळे त्याची ग्राहकांशी असलेले संबंध विचारात घेणे आवश्यक आहे. बँक आणि ग्राहक याचे संबंध विचारात घेण्यापूर्वी बँक व ग्राहक या संकल्पना समजावून घेणे व त्यांच्या व्याख्या करणे हे सुद्धा महत्वाचे आहे. बँक कोणत्याही देशाची आर्थिक स्थिती माहीत करून घ्यावयाची असल्यास त्या देशातील बँकेचा अभ्यास करा असे मत एका अर्थशास्त्रज्ञाने मांडलेले आहे. देशातील बँका ह्या समृद्ध असतील तर तो देश समृद्ध समजला जातो. कारण बँकांचा अभ्यास म्हणजे पैशाच्या देण्या घेण्याच्या व्यवहाराचा अभ्यास असतो. म्हणून बँकांचा विकास राष्ट्राच्या आर्थिक प्रगतीचा विकास असतो. यामध्ये क्राउथर असे म्हणतात की कर्ज देणारी आणि कर्ज घेणारी संस्था म्हणजे बँक होय. भारतीय बँकिंग नियम कायद्यातील बँकिंगची व्याख्या केलेली आहे. भारतात बँकिंगचा व्यवसाय करणारी कंपनी म्हणजे बँकिंग कंपनी होय. शेअर्स असे म्हणतात की ज्या संस्थेच्या ऋणाचा वापर इतर व्यक्ती आपापसातील देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण करण्यासाठी मान्यता देतात ती संस्था म्हणजे बँक होय. बँकेची पुढील वैशिष्ट्ये आढळते. 1. बचत व काटकसरीला प्रोत्साहन देणे. 2. भांडवल उभारण्यास मदत करणे. 3. अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करणे. 4. मागास विभागाला सवलतीच्या दराने कर्ज पुरवठा करणे. 5. समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक मदत देणे. 6. नवीन उद्योजकांना विविध सवलती देऊन आर्थिक मदत करणे. अशा विविध प्रकारची वैशिष्ट्ये बँकेची दिसून येते. ग्राहक कस्टमर ग्राहक आधुनिक काळात ग्राहकाबद्दलच्या विविध धारणा बदलत चाललेल्या आहेत. ग्राहक हा बाजार व्यवस्थेतील राजा असून ग्राहक हेच भांडवल आहे. भांडवल आहे. ग्राहक हा वस्तू आणि सेवांची खरेदी करून उपभोग घेणारा घटक आहे. बँकेच्या संदर्भात बँकांचे कार्य सेवा स्वरूपाचे असल्याने ग्राहकांची व्याख्या याप्रमाणे करता येते. एखाद्या व्यक्तीचे बँकेत खाते असणे किंवा बँकेशी व्यवहार करण्याची सवय असलेल्या व्यक्तीला बँकेचा ग्राहक असे म्हणता येते. हार्ट्सच्या मते बँकेच्या व्यवहारासाठी ज्या व्यक्तीचे खाते उघडले व बँकेचे व्यवहार करण्याच्या सवयीप्रमाणे जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असलेली व्यक्ती म्हणजे ग्राहक होय. जी व्यक्ती बँकेत कोणत्याही प्रकारचे खाते उघडते, बँकिंगचे व्यवहार करते किंवा वेळोवेळी बँकांना उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा फायदा बँकेला विहित रक्कम देऊन करते, अशा व्यक्तीला बँकेचा ग्राहक असे म्हटले जाते. बँक ग्राहकांच्या अटी खालीलप्रमाणे आहे. 1. व्यक्तीचे किंवा संस्थेचे बँकेत एखादे खाते असावे लागते, जसे बचत ठेव खाते, चालू ठेव खाते, मुदत ठेव खाते किंवा कर्ज खाते. 2. व्यक्तीचे किंवा संस्थेचे बँकेशी होणारे व्यवहार मूलभूत बँकिंग स्वरूपाचे असावे लागते, जसे खात्यावर पैसे जमा करणे, खात्यातून पैसे काढणे, बँकेतून कर्ज काढणे, वसुलीसाठी धनादेश बँकेत जमा करणे इत्यादी. 3. व्यक्तीने किंवा संस्थेने आपल्या खात्यावर किमान एक व्यवहार करण्याची आवश्यकता असते, त्यात सातत्य असण्याची गरज नाही. बँक ग्राहकाचे विशिष्ट प्रकार. टाइप्स ऑफ बँक कस्टमर.
बँक ग्राहकाचे विशिष्ट प्रकार. बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास करण्यासाठी बँक ग्राहकाच्या विशिष्ट प्रकारची माहिती लक्षात घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण बँक ग्राहकाच्या आवश्यक प्रकारानुसार बँकेला दक्षता घेण्यास मदत होते. बँक ग्राहकाचे प्रमुख प्रकार पुढील प्रमाणे दिसून येते. पहिला आहे अज्ञान व्यक्ती. अज्ञान व्यक्ती हा बँकेचा ग्राहक म्हणून ओळखला जातो. भारतातील करार कायद्याप्रमाणे 18 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तीस अज्ञान व्यक्ती असे म्हटले जाते, मायनर असे म्हटले जाते. तसेच एखाद्या अज्ञानासाठी पालक नियुक्त केल्यास 21 वर्षे वय होईपर्यंत त्यास अज्ञान समजले जाते. त्यात याच कायद्यानुसार अज्ञानाशी केलेला करार अनधिकृत आणि रद्द ठरवला जातो. बँकेतील खाते हा एक प्रकारचा करार असल्याने अज्ञानाच्या नावे पुढील बचत खाती उघडण्यास बँक परवानगी देते. अज्ञानाच्या नावाने बचत खाते. अज्ञानाच्या नावाने बचत खाते. अज्ञान मुलाला किंवा मुलीला स्वतःच्या नावाने स्वतंत्ररित्या बचत खाते उघडण्यास बँका परवानगी देतात. अशा खात्यावर अज्ञानाला व्यवहार करता येते. अज्ञान आणि पालक संयुक्त खाते. अज्ञान आणि पालक संयुक्त खाते. एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे वय 14 वर्षापेक्षा कमी असल्यास अज्ञान आणि पालक यांच्या नावाने संयुक्त खाते उघडण्यात बँका परवानगी देतात. पालक या शब्दात आई, वडील किंवा नियुक्त केलेली व्यक्ती इत्यादीचा समावेश होऊ शकतो. अज्ञानासाठी पालकाच्या नावाचे खाते. अज्ञानासाठी पालकाच्या नावाने खाते. अनेकदा आपल्या अज्ञान मुलासाठी किंवा मुलीसाठी स्वतःच्या नावाने खाते उघडण्यास पालकाला परवानगी देण्यास येते. अज्ञानाच्या नावाने खाते उघडताना बँकेला फार दक्षता बाळगावी लागते. अज्ञान खातेदारांनी धनादेश. अज्ञान खातेदारांनी धनादेश. भारतीय चलनक्षम दस्तऐवज कायद्यातील 27व्या कलमाप्रमाणे अज्ञान बँक ग्राहकाला आपल्या खात्यावर धनादेश काढता येतो, त्यावर पृष्ठांकन करता येते आणि धनादेश सोपविता येतो. विवाहित स्त्री. विवाहित स्त्री. भारतात विवाहित स्त्रीला करार स्वातंत्र्य असल्याने तिला स्वतंत्रपणे स्वतःच्या नावाने बँक खाते उघडता येते. बँकेला इतर सेवाही विवाहित स्त्री सहज करता येतात, परंतु कर्ज देताना बँकेला फार दक्षता घ्यावी लागते. कारण विवाहित स्त्रीला दिलेल्या कर्जाची वसुली करण्यासाठी पतीच्या उत्पन्नावर किंवा मालमत्तेवर बँकेला हक्क दाखवता येत नाही. परंतु पुढील परिस्थितीत पतीच्या मालमत्तेतून उत्पन्नातून विवाहित स्त्रीच्या कर्जाची वसुली करता येते. एक पतीचा अधिकर्ता या नात्याने विवाहित स्त्री कार्य करीत असल्यास. 2. केवळ उदरनिर्वाहासाठी विवाहित स्त्रीने बँकेकडून कर्ज काढल्यास. विवाहित स्त्रीला कर्ज देताना तिच्या स्त्रीधनाच्या तारणावरच कर्ज द्यायचे असते. 3. मानसिक दौर्बल्य असलेल्या वेडी व्यक्ती. मानसिक दौर्बल्य असलेल्या वेडी व्यक्ती हे सुद्धा बँकेचे ग्राहक असू शकतात. भारतातील करार कायद्यानुसार वेड्या व्यक्तीचे मानसिक संतुलन ढळलेले असल्याने त्यांच्याशी केलेला करार अनधिकृत आणि रद्द ठरतो. त्यामुळे वेड्या व्यक्तीचा बँक खाते उघडण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र मानसिक दृष्ट्या संतुलित व्यक्ती बँकेचे खातेदार असताना जर असंतुलित झाली किंवा तिला मानसिक दौर्बल्य निर्माण झाले तर अशा स्थितीत बँकेला पुढील दक्षता घ्यावी लागते. 1. मानसिक दौर्बल्य निर्माण झाल्याची वस्तुस्थिती समजण्यापूर्वी ग्राहकाने काढलेल्या धनादेशाचा आदर करावा. मानसिक दौर्बल्य निर्माण झाल्याची अधिकृत माहिती मिळाल्यास खात्यावरील सर्व व्यवहार बँकेने थांबवावे. मानसिक दौर्बल्यामुळे विशिष्ट ग्राहकाच्या धनादेशाचा अनादर करण्यात येत आहे असे बँक इतरांना कळवू शकत नाही. मानसिक दौर्बल्य असलेल्या ग्राहकाचे खाते पूर्ववत चालू करण्याविषयी कोर्टाचा आदेश आल्यास बँक त्याचे पालन करते व खात्यावरील व्यवहार सुरू केले जाते. त्यानंतर तात्कालिक मानसिक दौर्बल्य असलेल्या म्हणजे अंमली पदार्थ सेवन केलेली व्यक्ती ही सुद्धा बँकेची ग्राहक असू शकते. मानसिक दौर्बल्य बऱ्याच कालपर्यंत असल्यास त्यास आपण वेळा म्हणतो, पण बऱ्याच वेळेला व्यक्तीने दारू घेतल्यामुळे किंवा अफू, गांजा यासारख्या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे त्याला तात्पुरते मानसिक दौर्बल्य प्राप्त होते. तात्पुरते मानसिक दौर्बल्य असलेल्या व्यक्तीने केलेला करार आणि व्यवहार अनधिकृत ठरण्याची शक्यता असते. अशा व्यक्तीस न्यायालय ही संरक्षण देते. अशा व्यक्तीचे खाते उघडण्याची घाई बँकेला करता येत नाही. तसेच मद्य प्यालेल्या ग्राहकांशी व्यवहार करताना बँकेला दक्षता घ्यावी लागते. मद्य प्यालेला बँक ग्राहकाने धनादेशाचे प्रदान मागितल्यास साक्षीदार घेऊन त्याला पैसे द्यावे. त्यानंतर आहे संयुक्त खाते. संयुक्त खाते.
आधुनिक जगात बँकांची बरीच खाती संयुक्त नावाने असतात. साधारणपणे जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती बँकेत एकच खाते उघडून त्यावर आर्थिक व्यवहार करतात तेव्हा त्या संयुक्त खाते म्हणतात. एखाद्या कायद्याच्या दृष्टीने संयुक्त खाते एकाच व्यक्तीचे किंवा संस्थेचे समजण्यात येते. अशा प्रकारच्या संयुक्त खात्याच्या संदर्भात बँकेला फार दक्षता बाळगावी लागते. ते सर्वांची माहिती घेणे, सर्वांच्या सह्या घेणे, खाते चालवण्याविषयीचे अधिकारपत्र घेणे इत्यादी. संयुक्त खाते चालवण्याचा अधिकार ज्यांच्या नावाने खाते आहे त्यात सर्वांना असू शकतो किंवा त्यांच्यापैकी एक किंवा दोन व्यक्तींना इतरांच्या वतीने खाते चालवण्याचा निर्णय खातेदारांनी संयुक्तरित्या घ्यावयाचा असतो. संयुक्त खाते चालवण्याचा खातेदाराचा अधिकार बँक विशिष्ट परिस्थितीत रद्द करते. जसे त्यांच्यापैकी एखाद्याचा मृत्यू, एखाद्याची दिवाळखोरी, एखाद्याचे मानसिक दौर्बल्य इत्यादी अशा परिस्थितीत संयुक्त खात्यावरील व्यवहार स्थगित करण्याचा निर्णय बँक घेऊ शकते. भागीदारी संस्था. भागीदारी संस्था ही सुद्धा बँकेचा ग्राहक असू शकते. वास्तविक भागीदारी संस्थेच्या नावाने खाते संयुक्त खाते प्रकारातील खाते आहे. भारतीय भागीदारी कायद्यानुसार भागीदारी म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्ती मिळून एका करारानुसार व्यवसाय चालवतात आणि नफा तोट्याची जबाबदारी स्वीकारतात. भागीदारी संस्थेच्या नावाने खाते उघडताना आणि ते चालवताना बँकेला संयुक्त खात्याप्रमाणे दक्षता घ्यावी लागते. नंबर 7, संयुक्त भांडवली संस्था किंवा कंपनी. आधुनिक काळात अनेक मोठे उद्योग व्यवसाय संयुक्त भांडवली संस्था किंवा सार्वजनिक कंपनी या तत्वाने चालवण्यात येतात. कायद्याच्या भाषेत कंपनी म्हणजे कृत्रिम व्यक्ती मानण्यात येते. त्यामुळे कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडता येते. परंतु कंपनीच्या नावाने बँकेत खाते उघडताना व ते चालवताना बँकेला दक्षता घ्यावी लागते. अशा पद्धतीने बँकेच्या ग्राहकांचे प्रकार आपल्याला दिसून येतात. बँक ग्राहक परस्पर संबंध, बँक कस्टमर रिलेशनशिप. बँक ग्राहक परस्पर संबंध. बँक आणि ग्राहक या संकल्पना स्पष्ट केल्यानंतर या दोहातील परस्पर संबंधाची चर्चा सुद्धा करण्यात येते. बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध महत्वाचा आहे. एखाद्याने बँकेत खाते उघडल्यास दोहातील परस्पर संबंध प्रस्थापित होतात व खाते बंद केल्यास परस्पर संबंध संपुष्टात येतात. बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंधाचे स्वरूप परिस्थितीनुसार बदलत असते. बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंधाची भारताच्या संदर्भात 3 वैशिष्ट्ये सांगता येते. एक, बँक व बँक ग्राहक यांच्यातील परस्पर संबंधात कायद्याचा पगडा भारतात जास्त आहे. 2, बँक आणि बँक ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध हा भारतात वादाचा विषय असल्याने कोर्टाचे निर्णय महत्वाचे ठरले आहे. बँक आणि बँक ग्राहक यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास हा बँक, ग्राहक आणि नागरिक या सर्वांच्या दृष्टीने महत्वाचा आहे. आधुनिक व्यापारी बँका आपल्या ग्राहकांना म्हणजेच खातेदारांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देतात. त्यामुळे ह्या दोहोतील परस्पर संबंधाचे स्वरूप बँकेने उपलब्ध केलेल्या प्रत्येक सेवेच्या संदर्भात वेगवेगळे आढळते. बँकेने उपलब्ध केलेल्या सेवांच्या अनुषंगाने बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंधाचे ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगण्यात येते. ऋणको आणि धनको. ऋणको आणि धनको. बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध ऋणको धनको स्वरूपाचे असतात. जेव्हा बँकेचा ग्राहक म्हणजेच एखादी व्यक्ती किंवा संस्था स्वतः जवळ रक्कम बँकेत खाते उघडून जमा करतो त्यावेळेस बँकेचा ग्राहक हा बँकेचा धनको असतो व बँक ही ऋणको असते. बँकेला ही रक्कम भविष्यात ग्राहकास व्याजासह परत करावी लागते. बँकेची ग्राहकाच्या संदर्भात दुसरी भूमिका देखील महत्वपूर्ण आहे. जेव्हा बँकेचा ग्राहक स्वतः जवळील रक्कम बँकेत न ठेवता आर्थिक गरज भागवण्यासाठी बँकेकडून कर्ज घेतो तेव्हा ग्राहक हा बँकेचा ऋणको असतो. ग्राहक हा बँकेचा ऋणको असतो आणि बँक ही धनको असते. त्यामुळे ग्राहक आणि बँक यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होतो. बँक आणि ग्राहक यांचे परस्पर संबंध प्राथमिक स्वरूपाचे असतात आणि ते भूमिकेनुसार बदलत असतात. ग्राहक जेव्हा बँकेत ठेव ठेवतो त्यावेळेस बँकेतून ठेवीवर व्याज प्राप्त होते. तसेच बँकेकडून जेव्हा ग्राहकास रक्कम कर्ज रूपाने दिली जाते त्यावेळेस बँकेला व्याज प्राप्त होते. या ठिकाणी महत्वाची बाब अशी आहे की ग्राहकाला दिलेल्या कर्जावरील व्याजदर हा ठेवीवरील व्याजदरापेक्षा जास्त असतो.
आपल्या ग्राहकांच्या ठेवी कशा प्रकारे वापराव्याचे स्वातंत्र्य बँकेला असते. या कर्ज व्यवहाराला बँकेला एक दक्षता घ्यावी लागते आणि ती म्हणजे ग्राहकाने मागणी केल्यास तत्परतेने त्याचे पैसे परत करणे. या संबंधात सर जॉन पेजेंट यांनी असे म्हटले आहे की द रिलेशन ऑफ बँकर्स अँड कस्टमर इज प्रायमरीली दॅट ऑफ डेटर, अ क्रेडिटर अँड क्रेडिटर, द रिस्पेक्टिव्ह पोझिशन बिंग डिटरमाइंड बाय द एक्झिस्टिंग स्टेट ऑफ द अकाउंट. बँक आणि ग्राहक यांच्यातील ऋणको धनकोचे परस्पर संबंध पुढीलप्रमाणे वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असतात. ग्राहकाकडून पैशाची मागणी. ग्राहकाकडून पैशाची मागणी ग्राहकाकडून स्वीकारलेल्या ठेवी स्वतःहून परत करण्याचे बंधन बँकेवर नसते. ग्राहकाकडून स्वीकारलेल्या ठेवी स्वतःहून परत करण्याचे बंधन बँकेवर नसते. म्हणजेच ग्राहकाने धनकोने मागणी केल्याशिवाय या ठेवीची रक्कम परत करण्याचे बंधन बँकेवर किंवा ऋणकोवर नसते. एखादी बँक दिवाळखोर झाल्यास मात्र मागणीची वाट न पाहता ठेवी परत करण्याचे बंधन बँकेवर असते. 2. विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट ठिकाणी मागणी. म्हणजे बँक आणि ग्राहक यांच्यातील ऋणको धनकोचे परस्पर संबंध निर्माण करण्यासाठी एक विशिष्ट वेळेत आणि विशिष्ट ठिकाणी मागणी हे वैशिष्ट्य महत्वाचे आहे. ग्राहकांचे खाते बँकेच्या ज्या शाखेत आहेत त्या शाखेत आणि कार्यालयीन वेळेतच ग्राहकाला पैशाची मागणी करता येते. तो केव्हाही व कुठेही अशी मागणी करू शकत नाही. रकमेची मागणी विशिष्ट पद्धतीने केली जाते. बँकेचा ग्राहक पैशाची मागणी विशिष्ट पद्धतीनेच करू शकतो. म्हणजेच बँकांची प्रथा, परंपरा, कायदा, नियम इत्यादी गोष्टीचा वापर करून तो मागणी करू शकतो. वाटेल त्या पद्धतीने त्याला मागणी करता येत नाही. असीमित मुदत. सर्वसाधारणतः व्यवहारात कोणतेही कर्ज फेडण्याची 3 वर्षाची मुदत ऋणकुला देण्यात येते. म्हणजे 3 वर्षाच्या आत कर्ज फेडण्याच्या मुदतीचा नियम बँक ठेवींना लागू होत नाही. दुसरं, बँक आणि ग्राहक यांच्यातील ऋणको धनकोचे परस्पर संबंध निर्माण करण्यासाठी विश्वस्त आणि लाभकारी याचे संबंध महत्वपूर्ण आहेत. विश्वस्त आणि लाभकारी, ट्रस्टी अँड बेनिफिशियरी. बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंध हा धनको ऋणकोचा असेल त्याच वेळेस तो विश्वस्त स्वरूपाचा देखील असू शकतो. प्रत्येक प्रसंगी बँक ग्राहकाची विश्वस्त म्हणून कार्य करत असते. त्यामुळे बँक आणि ग्राहक यांच्यातील परस्पर संबंध हा व्यापक स्वरूपाचा आहे. बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध करून देत असते. त्यामुळे बँक आणि ग्राहक संबंधाचे स्वरूप सुद्धा बदलते. बँकांनी आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून दिलेल्या काही सेवांच्या संदर्भात दोहोतील संबंध विश्वस्त आणि लाभकारी या स्वरूपाचे असतात. ग्राहकांच्या हुंडा स्वीकारणे, ग्राहकांना अल्पमुदतीचा कर्ज पुरवठा करणे, ग्राहकांना भाग आणि कर्ज खरेदीच्या संदर्भात मार्गदर्शन करणे, ग्राहकांना विविध प्रकारच्या सोयी सवलती देणे, तसेच ग्राहकांच्या वतीने अनेक कार्य करणे, या सर्व बाबी विचारात घेऊन बँक आणि ग्राहक यांचे संबंध स्पष्ट करता येते. ग्राहकांच्या विनंतीवरून त्यांच्यासाठी विश्वस्त म्हणून बँका कार्य करू शकतात. बँकेचा ग्राहक किंवा समाजात राहणाऱ्या व्यक्ती स्वतःकडील मौल्यवान मालमत्ता, दागिने, ऐवज आणि महत्वाचे दस्तऐवज बँकेजवळ सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये ठेवतात. बँकेचे हे कार्य विश्वस्ताचे आहे. तसेच ग्राहकाच्या मालमत्तेची देखभाल करणे, मालमत्ता व्यवस्थित ठेवणे आणि वारसदारांना योग्य वेळी परत करणे अशा अनेक कार्याचा समावेश यामध्ये होतो. बँक विश्वस्त म्हणून कार्य करताना पुढील परिस्थितीमध्ये विश्वस्त म्हणून कार्य करते. बँक विश्वस्त म्हणून या परिस्थितीमध्ये कार्य करते. एक, ग्राहकाने बँकेत विशिष्ट हेतूसाठी ठेवी ठेवल्यास व त्या ठेवीचा उपयोग त्या विशिष्ट हेतूसाठी करण्याची बँकेला सूचना दिल्यास या दोन मध्ये संबंध विश्वस्त आणि लाभकारी स्वरूपाचे असतात. बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये विश्वस्त करार झाल्यास दोघातील संबंध विश्वस्त लाभकारी स्वरूपाचे असतात. ग्राहकाचे विपत्र किंवा हुंडी वसुलीसाठी बँकेने स्वीकारल्यास त्याची वसुली होईपर्यंत
दोघातील संबंध विश्वस्त लाभकारी स्वरूपाचे असतात. मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी सेफ डिपॉझिट लॉकरची व्यवस्था करून सेफ डिपॉझिट लॉकरची व्यवस्था करून दिल्यास बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये विश्वस्त व लाभकारी संबंध निर्माण होते. बँकेने विश्वस्त या नात्याने कार्य करताना कोणत्याही प्रकारची ग्राहकाच्या रकमेची गुंतवणूक किंवा त्याची मालमत्ता विश्वस्त करारास बाधक ठरणाऱ्या पद्धतीने न करण्याचे बंधन बँकेवर असते. त्यामुळे बँकेचे निर्णय घेणे आवश्यक असते. अशाप्रमाणे विश्वस्त आणि लाभकारी याचे परस्पर संबंध दिसून येतो. अभिकर्ता आणि प्रमुख यांचे परस्पर संबंध, एजंट आणि प्रिन्सिपल. बँकेचा ग्राहकाशी असलेला संबंध हा एक एजंट किंवा प्रतिनिधी किंवा अभिकर्ता स्वरूपाचा असतो. बँकांनी उपलब्ध केलेल्या सेवा व सोयीतून बँक आणि ग्राहक या दोहोत अभिकर्ता व प्रमुख असा संबंध प्रस्थापित असतो. बँकेचा ग्राहक हा प्रमुख असतो, तर बँक ही ग्राहकाचा प्रतिनिधी या नात्याने कार्य करीत असते. बँका आपल्या दैनंदिन व्यवहारात ग्राहकाच्या वतीने आणि ग्राहकांसाठी धनादेश, हुंड्या, वचन चिठ्ठी इत्यादी वसुलीसाठी स्वीकारतात. तसेच चेकने पैसे पाठवणे, ड्राफ्टने पैसे पाठवणे, पत्राने पैसे पाठवणे, विश्वस्त म्हणून काम करणे, भाग आणि कर्जरोखे विकत घेणे किंवा विकणे, प्रवासी धनादेश देणे, हमीपत्र देणे, परकीय चलन उपलब्ध करून देणे, अशा अनेक कार्यापैकी बँक ग्राहकाच्या वतीने करत असतात. या सर्वाची मालकी हक्क ग्राहकाकडे असतात. या सर्वाचे पैसे ग्राहकाला मिळत असतात. म्हणून ग्राहक हाच प्रमुख दिसून येतो. या सर्व दस्तऐवजाचे पैसे वसूल करण्याचे आणि ते ग्राहकांच्या खात्यावर जमा करण्याचे कार्य प्रतिनिधी म्हणून बँकेला करावे लागते. ग्राहकाच्या गैरहजेरीत ग्राहकांच्या वतीने हे कार्य बँका करीत असतात. म्हणून बँका अभिकर्ता म्हणून कार्य करीत असतात, तर ग्राहक हा प्रमुख असतो. निक्षेपग्राही आणि निक्षेपक, बेली अँड बेलर. निक्षेपग्राही आणि निक्षेपक. यापूर्वी आपण ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू, दागदागिने, महत्वाचे ऐवज आणि दस्तऐवज सुरक्षित ठेवण्याची सोय बँका उपलब्ध करून देत असतात. या कार्यातूनच बँक आणि ग्राहक यांच्यातील दोह संबंध निक्षेपग्राही आणि निक्षेपक स्वरूपात प्रस्थापित होत असतात. बँका आपल्या ग्राहकांना सेफ डिपॉझिट लॉकरची सोय करून देत असते. त्यामध्ये आपल्या मौल्यवान वस्तू ग्राहकाला ठेवता येतात. तसेच हव्या त्यावेळी त्या वस्तू ग्राहकाला काढून घेता येतात. या सेवेबद्दल बँका ग्राहकाबरोबर भाडे घेत असतात, ग्राहकाकडून भाडे घेत असतात. या कार्याच्या संदर्भात बँक निक्षेपग्राही या नात्याने ग्राहकाच्या मौल्यवान वस्तूची जबाबदारी स्वीकारत असते. तेव्हा ग्राहकांच्या वस्तू सुरक्षित ठेवण्याची व त्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याची बँकेची जबाबदारी असते. तसेच निक्षेपकाला ग्राहकाला त्या वस्तू परत करण्याचे कर्तव्य बँकेला पूर्ण करावे लागते. परंतु बँकेत आणि बँकेच्या प्रत्येक शाखेत अशी व्यवस्था असतेच असे नाही. तेव्हा बँकेच्या ज्या शाखेत अशी सोय असते आणि ज्या ग्राहकांनी अशी सोय घेतली आहे त्याच्या बाबतीत निक्षेपग्राही आणि निक्षेपक असा संबंध निर्माण होतो. यावरून निक्षेपग्राही आणि निक्षेपक याचे संबंध दिसून येतो. विशेष संबंध, स्पेशल रिलेशनशिप. या व्यतिरिक्त ग्राहक आणि बँक यांच्यामध्ये विशेष संबंध असतात. ओव्हरड्राफ्टची व्यवस्था. ग्राहकांच्या खात्यात रक्कम नसताना ग्राहकाने दिलेले चेक प्रदान करण्यासाठी आपल्यास ते चेक पटवण्यासाठी ग्राहकांच्या खात्यावर ओव्हरड्राफ्टची व्यवस्था बँक करीत असते. या दृष्टीने ग्राहक आणि बँक याचे संबंध महत्वाचे आहेत. अशा संबंधास ग्राहक आणि बँक याचे विशेष संबंध असे म्हटले जाते. अग्रिमाची व्यवस्था करणे. बँका आपल्या ग्राहकांना ऍडव्हान्स देत असतात. तेव्हा अग्रिम देताना ग्राहकाकडून प्रतिभूती स्वीकारण्यात येते. या संदर्भात बँक आणि ग्राहक याचे संबंध तारण स्वीकारता आणि तारणदाता या प्रकारचे असू शकतात. पतपत्राची व्यवस्था करणे. बँका आपल्या ग्राहकाला त्याच्या व्यापार व्यवसायासाठी पतपत्राची सोय उपलब्ध करून देत असतात. बँकेने आपल्या ग्राहकाला पतपत्र दिल्यास दोघातील संबंध हमीदार आणि प्रमुख स्वरूपाचे असतात. अशा प्रकारे बँकेने आपल्या ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सेवेनुसार किंवा कार्यानुसार बँक आणि ग्राहक यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे संबंध निर्माण होताना दिसतात. थँक्यू.